पद्मश्री शिक्षण महर्षी डी.वाय. पाटील यांचं काल वृद्धापकाळामुळे या ठिकाणी निधन झालं आणि त्यानंतर आता त्यांच्या कसबा बावडा या गावामध्ये लोकांनी उत्स्फूर्तपणे आपली दुकानं या ठिकाणी बंद ठेवलेली पाहायला मिळत आहेत। सामाजिक कार्यात अलौकिक असा डी.वाय. पाटील यांचा जो नामोल्लेख होता, त्याच अनुषंगानं सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांच्या गावातल्या लोकांनी या ठिकाणी उत्स्फूर्तपणे ही दुकानं बंद ठेवलेली पाहायला मिळत आहेत। काल जेव्हा ही दुःखद बातमी जेव्हा इथल्या ग्रामस्थांना समजली, त्यानंतर कसबा बावडा परिसरामधील ही दुकानं या ठिकाणी उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात आलेली पाहायला मिळत आहेत। कालपासून ही दुकानं पूर्णपणे बंद आहेत। पूर्ण सगळे कसबा बावडामधले सगळे जे व्यवहार आहेत ते या ठिकाणी बंद असलेले पाहायला मिळत आहेत। आज या ठिकाणी डी.वाय. पाटील यांच्यावरती अंत्यसंस्कार विधिवत होणार आहेत आणि त्यानंतरच ही दुकानं उद्या या ठिकाणी उघडली जाणार आहेत। मात्र एक संवेदनशीलता आणि सामाजिक कार्यातला त्यांना जे पद मिळालेलं होतं, त्यांचा साजेसा जो त्यांच्या व्यक्तिमत्व साजेसा जो त्यांचा स्वभाव होता, त्या अनुषंगानं कसबा बावड्यातल्या इथल्या लोकांनी उत्स्फूर्तपणे हा बंद ठेवलेला पाहायला मिळतो आहे। सगळीच दुकानं आज दिवसभरासाठी या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेली पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मनोज डेले, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।